झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या दुष्काळाची स्थिती किती गंभीर आहे याची जाणीव सरकारला झाल्याचं राज्यपालांनी काल विधिमंडळात केलेल्या अभिभाषणावरून स्पष्ट झालंय। दोन्ही सभागृहांना संबोधित करताना राज्यात टँकरची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 8 पट वाढल्याचं राज्यपालांनी म्हटलंय। राज्यातील 11,801 गावं दुष्काळग्रस्त आहेत आणि यातली काही गावं सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचा सामना करत असल्याचं राज्यपालांनी म्हटलंय। सरकारला परिस्थितीची जाणीव असली तरी यावर उपाययोजना काय केल्या जाणार हे विधिमंडळ अधिवेशनातच स्पष्ट होऊ शकेल। राज्यातल्या दुष्काळामुळे अनेक कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाली आहेत। आझाद मैदानात अशा कुटुंबांचं धरणं आंदोलन सुरू आहे। सरकारनं आम्हाला काम द्यावं अशी या दुष्काळग्रस्तांची मागणी आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळाचा प्रश्न भीषण झालाय। दुष्काळामुळे हजारो कुटुंब, हजारो शेतकरी कुटुंब शहराकडे स्थलांतरित होऊ लागली आहेत। अशीच काही कुटुंब जी आहेत मुंबईतल्या आझाद मैदानमध्ये येऊन धरणं आंदोलन करतात आहे। तुम्ही सांगा, तुम्ही कुठून आलात आणि काय गावाकडे परिस्थिती आहे? आम्ही सर्व कर्जत तालुका अंबड जिल्हा जालन्याहून सर्व इथं आम्ही उपोषणासाठी आलो। आमच्या गावामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे पाण्याची, पाणी आणि कामाची। पाणी तर नाहीच नाहीये आणि काम सुद्धा नाही। त्यामुळे आम्ही शासनाला मदत मागण्यासाठी कमीत कमी याच्यानं तरी शासन आम्हाला काही ना काही काम देईल याच्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो। पाणी नाही, हाताला काम नाही, त्यामुळे अनेक कुटुंब मुंबईत आलेली आहे। तुम्ही सांगा, तुम्ही कुठून आलात, तुम्ही काय काम करता मुंबईत? मी कवडगावचा, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। इथून आलो, काम नाही काय नाही, त्याच्यामुळे तिकडे आलो। गावाला एक तर पाऊस नाही, पाणी नाही, त्याच्यामुळे मुंबईला आलो। मुंबईला मध्ये पण काम नाही, हजरी देतात 200 रुपये। 200 रुपयामध्ये कसं चालवायचं, घर चालवायचं का गावी द्यायचे, काय करायचं, अशी परिस्थिती चालू आहे आमच्याकडे। आम्हाला फक्त पाणी पाहिजे बस। माझं नाव राधाकिशन पांडुरंग डोंगरे, तालुका अंबड, जिल्हा जालना। मी शेती करतो, माझ्याकडे 400 मोसंबीची झाडी। पाणी नसल्यामुळे पुरे वाळून गेले आणि आम्ही शासनाला एक विनंती करतो, आम्हाला याचं पाणी घालण्यासाठी किंवा असं कर्ज द्यावा किंवा आम्हाला काम द्यावा। असं आपण शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकलेल्या आहेत, शासनाने घोषणा पुष्कळ केलेल्या आहेत, मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची मदत आम्हाला मिळाली नाहीये। गावाला पिण्यासाठी पाणी नाहीये, शिवाय हाताला काम नाहीये। त्यामुळे हजारो कुटुंब जी आहेत शहरामध्ये स्थलांतरित झालेली आहे आणि कामाच्या शोधात आलेली अनेक कुटुंब आपल्याला इथे पाहायला मिळतात आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।